मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे सह्याद्रीवर एकत्र असताना धनंजय मुंडे यांची अचानकपणे एंट्री झाली। त्यामुळे आता मंत्रीपद पुन्हा मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार असल्याच्या चर्चा होत्या। मात्र मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीदरम्यान आधी अजित पवारांनी कोकाटेंना समज दिली, तुर्तास अभय दिल्याचं देखील सांगण्यात येत होतं। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलणार असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं। कृषी खात्यातील घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिल्यानंतर आता मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आजच्या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज बैठक पार पडली आहे। अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। त्यानंतर घडामोडींना वेग आला। या भेटीमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली आहे। सकाळीच अजितदादांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यानंतर पुन्हा अजित पवार आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। कालच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, सह्याद्री अतिथीगृहावर आता भेटीचा जो सिलसिला आहे तो वाढत चाललाय, नेमकं काय राजकीय याच्यामधून घडामोड समोर येणार आहे? अगदी प्रियंका, मागच्या 2-3 दिवसांपासून बघितलं तर भेटीगाठींचं हे सत्र नेमकं सुरू तरी कशासाठी आहे असा जो मुद्दा आहे तो वारंवार विचारला जातोय। खास करून धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आज पुन्हा एकदा अजित पवार, सुनील तटकरे असताना देखील धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांसोबत होते। आता ह्या भेटीगाठी जरी संपल्या असल्या तरी नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत निर्णय काय होणार यासोबत ज्या पद्धतीनं वारंवार एकंदरीत चर्चा बोलवली जात होती की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळाचं घर वापसी होतेय का, याबद्दल देखील या भेटीगाठी चर्चासत्र सुरू आहे का हे देखील पाहिलं जाईल। एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांचे व्हिडिओज बाहेर आले, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही। तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा दिला खरा, मात्र हा सगळा न्याय फक्त आपल्या एकट्यासाठीच का असं कुठेतरी धनंजय मुंडे म्हणत नाहीयेत ना। यासोबतच आज सकाळी अजित पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। काही वेळातच पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावर सुनील तटकरे आणि अजित पवार दाखल झाले आणि त्याच सोबत धनंजय मुंडे हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले। त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नेमकं चाललंय तरी काय, यासोबतच माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल होणार की फक्त त्यांना ज्या पद्धतीनं आपण बघतोय की समज देऊनच सोडून दिलं जाणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रियंका, अगदी राहुल, आता नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये काय जो निर्णय घेतला जातोय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींचं सत्र सुरूच आहे। काल धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तर काल मुख्यमंत्री अचानक राज्यपालांना भेटायला गेले। आज अजित पवार आणि फडणवीसांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली आहे। सह्याद्रीवर फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांची एक बैठक देखील झाली। सह्याद्रीवर मुंडेंनीही फडणवीसांची भेट घेतली आहे। तर काल धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेटीगाठीचं जे सत्र आहे ते सुरूच आहे। त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांनी अचानक राज्यपालांचीही भेट घेतली। त्यामुळे नेमकी काय मोठी घडामोड या संदर्भात घडतीये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यामध्ये सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। अशातच बुधवारी म्हणजे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले। त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व शिवसेना खासदारांची बैठक घेत आहेत। तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असल्यामुळे त्याच्यानंतर शिवसेनेचे सर्व खासदार तिथे उपस्थित आहेत। गेल्या 2 तासांपासून ही बैठक सुरू आहे
आणि या बैठकीमध्ये विविध विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पुढे आली आहे। आज एकनाथ शिंदे बड्या नेत्यांनाही भेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे शिंदेंच्या या दौऱ्याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेले असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। फडणवीस आणि राज्यपालांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर या दोन्ही घटनांच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही नेत्यांच्या या गाठीभेटींमुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्यात। या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काही मोठे बदल होणार का, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर भेटीगाठींचं जे सत्र आहे ते वाढलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये काही मोठी घडामोड होतीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची देखील भेट झाली आणि काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर देखील होते। त्यामुळे या सगळ्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काल उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर होते, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली, एक मोठं राजकीय वादळ येणार आहे का, काय सांगशील? प्रशांत, माझा आवाज येतोय? तर प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी राजकीय घडामोड होईल का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले। दिल्लीला गेल्यानंतर ते पावसाळी अधिवेशनासंदर्भात तिथे सगळ्या खासदारांना त्यांच्या भेटले आहेत। आता सुद्धा 2 तासापासून सगळ्या खासदारांची एक बैठक सुरू आहे, एक श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी। आणि नेमकं या बैठकीमध्ये कुठल्या विषयावर चर्चा होतीये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यानंतर जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। हे दोन्ही घटना यांचं टायमिंग इतकं सेम असल्यामुळे नेमकं काय मोठी राजकीय घडामोड या संदर्भात होतीये हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, दोन्ही घटनांचं टायमिंग एकदम सेम झालंय, त्यामुळे मोठी काही राजकीय घडामोड घडणार आहे का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आपण पाहतो की राजकीय घडामोडी तर वेगाने घडतायत, मात्र नवी दिल्लीमध्ये आपण पाहतोय संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेच्या सर्व खासदारांशी चर्चा करण्यासाठी स्वतः शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीला पोहोचलेले आहेत। शिवसेनेचे लोकसभा गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व खासदार आहेत। खासदारांचे त्यांच्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री असल्याचे सांगितलं जात आहे। त्यांचे विविध प्रश्न इंडियाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगणार असल्याची माहिती मिळते। दुसरीकडे राज्यामध्ये देखील विविध घडामोडी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटलेले आहेत, त्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री अजित देखील त्यांची बैठक झालेली आहे। त्यामुळे राज्यातील जे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या पक्षातील त्यांच्या महत्वाच्या बैठका सुरू आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय सुरू आहे याच्याबद्दल सर्वांना आता उत्सुकता लागून राहिली आहे। निश्चितच उदय, आता राजकीय वर्तुळामध्ये आता कुठली नवीन बातमी समोर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण थेट प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूयात। प्रशांत, दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतात? प्रियंका, सध्या मी जिथे आहे तिथे खासदार श्रीकांत शिंदे यांचं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी सर्व खासदारांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला खास करून पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे सर्व नेते उपस्थित आहेत। महत्त्वाचं म्हणजे खासदारांच्या काही अडचणी, जसं आपल्याला उदयजी सांगितलं, त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं राज्यामध्ये घडामोडी होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काही निर्णय एक पक्ष संघटना म्हणून घ्यायचे आहे, त्या संदर्भात
चर्चा सुरू आहे आणि या बैठकीमध्ये खास करून राष्ट्रीय कार्यकारिणीचे काही सदस्य देखील या बैठकीला या बैठकीनंतर उपस्थित असण्याची माहिती पुढे आली आहे। साधारणतः 2 तासापूर्वी ही बैठक सुरू आहे। एकीकडे ज्या राज्यातील वादग्रस्त मंत्र्यांचा विषय आहे आणि दुसरीकडे त्या संदर्भात निर्णय घेण्याकरता राज्य खासदारांची देखील काय भूमिका आहे हे देखील या बैठकीत चर्चेली जात आहे आणि त्यासाठी साधारणतः श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। 2 तास झाले बैठक सुरू आहे। लवकरच या बैठकीत काय झालं हे खुद्द एकनाथ शिंदे बाहेर येऊन पत्रकारांसोबत बोलणार आहे, अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे अजूनही तिथे बैठक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रियंका।